हेलस गावातील महिलांचा संताप अखेर रस्त्यावर. अवैध दारू विक्री विरोधात थेट पोलीस प्रशासनाला निवेदन देत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील हेलस गावात कथित अवैध दारू विक्रीच्या विरोधात ग्रामस्थ आणि महिलांनी एकत्र येत मंठा पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले आहे. गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे युवक व्यसनाधीन होत असल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तसेच दारूच्या नशेत काही व्यक्तींकडून सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन होत असल्याने महिला, मुली आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाकडे अवैध दारू विक्रीची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नियमित गस्त वाढवून अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी आळा घालावा अशी मागणीही करण्यात आली आहे. या निवेदनावर रुक्मिणबाई खराबे, सुनीता खराबे, अनिता खराबे, नीलाबाई खराबे, पद्माबाई लोकरे, जनाबाई चव्हाण यांच्यासह अनेक महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत. हेल्स गावातील महिलांनी उपस्थित केलेल्या या मागण्यांवर प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे आता परिसराचे लक्ष लागले आहे. आर्यव्रत न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी गजानन माळकर, मंठा. शाळेचा आवार आहे आणि शेतात जाणारे येणारे महिला तिथूनच वावरतात. शिवाजी महाराजाचा पुतळा तिथेच आहे आणि आरोग्य केंद्रही तिथेच आहे. ह्या सगळ्या जे दारू पितात तिथंच सगळे शौचालय ते सगळं तिथं बिनलाजीपणाने तिथं करीत येते. बाहेर जायचं यायचं कसं आहे, सगळ्या महिलांवरच अत्याचार येतं. या गावावर कशामुळे अत्याचार आहे एवढा? मुलांवरही परिणाम व्हायला आणि सगळ्या महिलांवरही याचा परिणाम व्हायला. पत्ते बी खेळतात तिथं. शाळेच्या आरोग्य केंद्राची शाळा पडल्या तिथं पत्ते खेळतात. बाहेर तिथं गेल्यावर बाहेर मारायला कशामुळे आला?